नमस्कार. शहादा पोलिसांची मोठी कारवाई. 90 लाखांचा विदेशी दारूचा साठा जप्त. हरियाणातील दोघे अटकेत. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी अवैध विदेशी मद्य वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 90,29,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हरियाणातील एका अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनर ट्रकमधून गुजरातच्या दिशेने मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहादा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून RJ32 GC 0812 या क्रमांकाचा कंटेनर ट्रक अडवला असता तपासणी दरम्यान ट्रकमध्ये विविध नामांकित ब्रँडचे विदेशी मद्याच्या हजारो बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत ट्रक चालक नरेश कुमार रामभज कश्यप आणि क्लीनर मणिराम सुंदर कश्यप दोघी हरियाणा राज्यातील रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालांमध्ये विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या बाटल्या तसेच अंदाजे 25 लाख रुपये किमतीचा कंटेनर ट्रक यांचा समावेश आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील चंद्रशेखर देसले, दीपक चौधरी, भगवान सावडे, कपिल मंडिल यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील कारवाई ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. परंतु या कारवाईमुळे सध्या अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगले धाबे दणाणले असून अशा तस्करांवरती आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसल्याचे दिसून येत आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.